शुभ सकाळ. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे यांचं लाईट लावायचं काम चालू आहे. हा आमचा फार्म हाऊस आहे वरती डोंगरामध्ये. तर इथे लाईट वगैरे नाही आहे. लाईट घ्यायची आहे, कलर काम वगैरे करायचं आहे. तर ते सौर ऊर्जेची लाईट आलेली तेच ते लावत होते. त्याचंच लावायचं काम चालू होतं. तर हे फार्म हाऊसवरती हे घर आहे आमचं. हॉल, किचन वगैरे बेडरूम आतमध्ये आहे, नंतर दाखवेन. बाहेर जो नजारा आहे तो बघू शकता. आजूबाजूला पूर्ण डोंगर आहेत. सूर्य पण उगवलेला आहे. समोर जे दिसतंय ते धरण आहे. ह्याला महू धरण बोलतात. पाणी आता फुल भरलेलं आहे धरणामध्ये. पण खाली या गाव आहे आणि वरती घर आहे डोंगरामध्ये. आणि आता आज यात्रेचा दुसरा दिवस आहे. नॉनव्हेजचा पण बेत आहे. तर खाली जाऊन आंघोळ वगैरे करून जेवणाची तयारी करायची आहे. आता पाहुणे वगैरे यायला स्टार्ट होतील. तर खाली गेलो, आंघोळ वगैरे केली. पाहुणे वगैरे येऊन गेले. दिवसभर काय मोबाईल हातात नव्हता आणि मोबाईलवर शूट करायला पण काही जमलं नाही. यात्रेमध्ये आलो. तर इथे यांची मस्ती चालू होती. मग पाहुणे वगैरे गेले, आम्ही तयारी वगैरे करून सगळे यात्रेमध्ये आलो आता फिरण्यासाठी. पहिले फोटो वगैरे काढून घेतले सगळ्यांनी, म्हणजे पोरांना पण खेळायचं होतं. मग इथं पोरांना जम्पिंग जपाकमध्ये बसवलं. वीरला काही उड्या मारता येत नव्हतं. त्याला हाताला बसून थोड्या उड्या मारवल्या. पोरांबरोबर बाउन्स होत होतं थोडंसं. एकदा पडला पण ठीक आहे. पिल्लूच्या कमीत कमी 5-6 वेळा झाल्यात सकाळपासून. काल पण भरपूर वेळा खेळून गेला, आज पण खेळत होता भरपूर वेळा. वीरला पण मजा येत होती खेळताना. मग इथून आम्ही झुल्यामध्ये बसायला गेलो. आम्ही आता दोघी बसलेलो, तर पिल्लूला पण बसायचं होतं. मग त्याला पण घेतलं. त्याला पण आवडतं झुल्यात बसायला. त्याला पण घेतलं. बाकीचे लोक बोलले आम्ही नाही बसणार, आम्हाला चक्कर येते. नाही तर झुल्यात बिल्यातच बसलो आणि मग फोटो वगैरे काढले. एवढं काही फास्ट फिरत नव्हता. फोटो वगैरे काढले आणि मग इथे आईस्क्रीम वगैरे खाल्ली, भेळ वगैरे खाल्ली. पिल्लूला पाणीपुरी दिली, पण त्याला काही पाणीपुरी आवडली नाही. मग रात्री जेवण वगैरे करून पोरांचे डान्स बघायला आलो. लहान मुलांचे डान्स होते, तेच बघायला आलेलो. इथे डान्स बघायला 1 वाजले. मग झोपायला गेलो रात्री. दुसऱ्या दिवशी आता मोड यात्रा होती, म्हणजे मोड यात्रा बोलतात ह्याला. यात्रेचा शेवटचा दिवस आहे आजचा. तर इथे पालखी आलेली आहे. इथं पिल्लूला आम्ही नारळ विकायला बसवलेलं. म्हणजे नारळचे पैसे ना ते तुला भेटणार. तर तो नारळ विकायला बसलेला, नारळ आणि गुलाल त्याने विकायला बसलेला तिथे. मी पण बाजूलाच उभी होती. मग इथं पालखीवरती चाललेली आता. मग यात्रा अशा पूर्ण झाली. वीर पण इथे नाचत होता. मुंबईला जायला निघालो. सुट्ट्या पण संपल्या होत्या. मग मुंबईला जायला निघालो. रात्रीच्या 12-1 वाजता आम्ही मुंबईमध्ये पोहोचलो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय बाय.